राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. मालवण तालुक्यातील त्रिंबक देऊळवाडी येथील हरिश्चंद्र लाडोबा परब हे गेले 4 महिन्यांपासून त्रिंबक तलाठी यांच्या जवळ आपल्या जमिनीचा 7/12, 8 आणि फेरफार मागत आहेत. परंतु त्रिंबक तलाठी यांनी अद्यापपर्यंत त्यांना 7/12, 8 आणि फेरफार दिलेला नाही. त्याबाबतची तक्रार त्यांनी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्याकडे केल्यानंतर वैभव नाईक यांनी याबाबत आवाज उठविला असून राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी व महसूल समाधान शिबिरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. हे त्रिंबक गावचे हरिश्चंद्र लाडोबा परब म्हणून सामान्य शेतकरी आहे. यांचं वय आता 82 आहे. हे गेले 4 महिन्यापूर्वी ह्यांची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली म्हणून सगळ्यांना समजलं, म्हणजे त्यांच्या भावकीतच, आणि ती वाटपमुळे झाली असेल, कशामुळे झाली असेल हा विषय वेगळा. परंतु ते 4 महिन्यापासून त्रिंबकच्या तलाट्याकडे सातत्याने 7/12 आणि 8 मागतायत. आता 4 महिन्यात झाले, 2 महिन्यापूर्वी आले, माझ्याकडे ते 15 दिवसापूर्वी आले आणि मी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला. बरोबर ना? हो, सांगा तिथला. हां, किती दिवस झाले तुम्ही मागतात फेरफार? तिकडे बघा फेरफार किती दिवस झाले मागतात? 2-3 महिने चालू. हां, आणि मी त्याला 15 दिवसापूर्वी त्रिंबकच्या तलाट्याला फोन केला किंवा त्या माणसाची तलाठी 7/12 द्या, फेरफार द्या. त्याला आज देतो, उद्या देतो. आता माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्तव्यदक्ष असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना, तहसीलदारांना आणि पालकमंत्र्यांना एक आव्हान आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी आम्ही बघितलं या जिल्ह्यात महसूल मंत्री सुद्धा येऊन गेले आणि लोकांना दाखले देण्याचं आपण नाटक केलं की महसुलातलं कुठलंही काम पेंडिंग ठेवणार नाही म्हणून सांगितलं आणि अनेक दाखले आपण लोकांना दिल्याचा फोटो काढले, सेशन केले आणि त्यानंतर तरी पण आज महसूल मंत्री साहेब, पालकमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब, आपण लोकांना विचारा की अजूनही लोकांचे जे फेरफार आहेत ते अनेक दिवस म्हणजे 4-4, 5-5 वर्ष पेंडिंग आहेत की लोकांचे वारस तपास आहेत, फेरफार आहेत, नोंदी घालायचे आहेत. हे अनेक शेतकऱ्यांच्या पेंडिंग व्यवस्थेत आहेत आणि आज ह्या परबांसारख्या सामान्य माणसाला आज 4-4 महिने नुसता फेरफार मिळत नाही. आणि कसलं तुमचं महसूल तुम्ही सांगताय, महसूल 15वडा, महसूल लोकांना दाखले देत आहे. जे दाखले लोकांचे आहेतच. आज जातीचे दाखले किती पेंडिंग आहेत. आज भूमी अभिलेखमध्ये तुम्ही गेलात आणि भूमी अभिलेखमध्ये किती लोकांची पेंडिंग, तिथे पैसे भरून घेत नाहीत, पैसे भरून त्यांना मोजणीची तारीख मिळत नाही, त्यांना एखादा नकाशा पाहिजे असला तर मिळत नाही. आणि त्यामुळे या संदर्भात अशा सामान्य माणसांचा आवाज तुम्ही कधीतरी ऐका. आणि हे जे महसुलातले गब्बर अधिकारी झालेले आहेत, जे फक्त ह्यांच्याकडनं तुमच्याकडनं काय अपेक्षा होती? त्यांची पैसे मागत होते, कोणाला पैसे मागितले होते? त्यात मिळालं 10,000 रुपये कोणाला घेतले? त्या शिपाया घेतल्या चंद्रकांतच्या बाहेर. हां, हे बघा, ह्यांना ते ह्यांना ते 10,000 घेतलं. नंतर तो वेगळा तिथे लावून दिला पडला. आता हे तिथे चर्चा होते की ह्याला 10,000 रुपये दिले पाहिजे, त्याला 20,000 रुपये, ह्या ज्यांच्या माणसांना पैसे मागण्याचं काम असतं. आणि त्यामुळे ह्या संदर्भात आता मी एक येणाऱ्या सोमवारी मी एक कुडाळ प्रांतांना आणि कुडाळ आणि मालवणच्या तहसीलदारांकडे लोकांना एक आवाहन करणार आहे की तुम्ही ज्यांची पेंडिंग जे कामं आहेत, जी कामं महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही, ती पेंडिंग कामं घेऊन या, प्रांताधिकाऱ्यांना आपण जाऊया आणि मी तुम्हाला लवकरच तारीख जाहीर करेन. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.